मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ व चक्रधर स्वामी यांच्या वास्तव्याने पावन झालेले नेवासा तालुक्यातील सोनेगाव हे धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते। असे सांगितले जाते की या गावात गोरक्षनाथांनी सोन्याची वीट टाकली, तेव्हापासून या गावाचे नाव सोने असे झाले। रेणुका दरबार हे महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध शनी शिंगणापूर पासून सुमारे 7 किलोमीटर अंतरावर आहे, जिथे रेणुका देवीचे विहंगम मंदिर स्थापित आहे। हे मंदिर काच मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे, जे राजस्थानच्या कुशल कलाकारांनी सजवलेले आहे। याशिवाय 10व्या शतकातील त्रिलिंगी महादेव मंदिरही येथे आहे। शनी शिंगणापूर पासून जवळ असलेल्या सोने गावातील ही मंदिरे भाविकांची श्रद्धास्थाने आहेत। रेणुका माता मंदिराची आख्यायिका अशी आहे की 1954 साली येथील अण्णास्वामी महाराजांना रेणुका देवीने दृष्टांत देऊन सांगितले की मी तुमच्या वडिलोपार्जित जमिनीत आहे, तेथे माझी प्रतिष्ठापना करा। त्यानुसार अण्णास्वामींनी शोध घेतला असताना त्यांना रेणुका देवीची मूर्ती आढळली। देवीने सांगितल्याप्रमाणे त्यांनी या जागेवर मंदिर बांधून त्यात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली। सोने गावाला लागून असलेल्या भागात बेलेकरवाडी येथे हे रेणुका देवीचे मंदिर आहे। मंदिरासमोरील प्रवेशद्वारावर सुमारे 8 फूट उंच दुर्गा मातेची मूर्ती आहे। प्रवेशद्वारातून मंदिर प्रांगणात गेल्यावर 2 उंच दीपमाळा दिसतात। साधारणतः 45 ते 50 फूट उंच असलेल्या या दीपमाळांवर बाहेरील भागात मंदिरांमध्ये ज्याप्रमाणे देवकोष्टके असतात तशी शेकडो देवकोष्टके आहेत। उत्सवाच्या वेळी यामध्ये दीप लावून या दीपमाळा प्रज्वलित केल्या जातात। या दुमजली मंदिराच्या प्रवेशद्वारावर बाहेर बाजूला 2 गजराज आहेत। काही पायऱ्या चढून सभा मंडपात प्रवेश होतो। तेथील सर्व भिंती व खांबांवर विशिष्ट प्रकारच्या लहान लहान रंगीत काचांचे तुकडे लावण्यात आले आहेत, त्यामुळे हे मंदिर काच मंदिर म्हणून ओळखले जाते। गर्भगृहात रेणुका देवीची तांदळा स्वरूप मूर्ती आहे। देवीच्या मूर्ती सोबतच येथे जलदेवता, नागदेवता, कालभैरव, सप्तयोगिनी, श्रीदत्त व वेताळ यांच्या मूर्ती आहे। त्यामुळे रेणुका देवीचे मंदिर माता दरबार म्हणून प्रसिद्ध आहे। या मंदिरात वर्षभरात अनेक उत्सव साजरे केले जातात, त्यापैकी वासंतिक नवरात्र, गुरुपौर्णिमा, शारदीय नवरात्र या उत्सवांवेळी हजारो भाविक येथे भेट देतात। व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।